नम्रता, काय आजचा अक्षर कोणता आहे? तर मराठी वर्णमालेची जी आपली 24 सफर चालू झालेली आहे त्यातील आपलं पुढचं अक्षर आहे ब. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी घेतेय 2 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. 2 वाटी बाजरीसाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय. धणेपूड, लाल तिखट किंवा आपण हिरवी मिरची पण घालू शकतो. जिरे मी थोडेसे हातावर चोळून घालते. तीळ भरपूर घालायचे. कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लागेल तसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचंय. हे बघा असं छान मळून घ्यायचंय पीठ. हे बघा छान असं मी इथं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता काय करते मी थोडंसं तेल हाताला घेते आणि आता हे आपण वडे थापून घेऊया. हा गोळा केलेला आहे हा असा मी हातावर थापून घेते किंवा असा थापून घेतला तरी चालेल. असा वडा मी थापून घेतलेला आहे. बरं, आता हे मी वडे हातावर थापते की नाही त्याऐवजी काय करायचं, जर हातावर थापायचं नसतील तर आपली प्लास्टिकची दुधाची पिशवी वगैरे असते की नाही जाड, तर ती कट करून त्याच्यावर तेल लावून आपण त्यावर पण थापू शकतो. सेम अशाच प्रकारे थापायचं गोळा घेऊन तसं पण थापू शकतो. बरं, आज यामध्ये मी काय घातलंय तर फक्त कोथिंबीर घातलेली आहे. त्याऐवजी आपण वेगवेगळ्या भाज्या पण घालू शकतो. जसं की काही वेळेला आपण फक्त पालक पण घालू शकतो किंवा आता थंडीचे दिवस आहेत की नाही सगळ्या पालेभाज्या येतात. मग त्यामध्ये मेथी आली, पालक आला, शेपू पण आपण अगदी घालू शकतो. छान अशी वेगळी टेस्ट येते या वड्यांना. आपण जे वडे थापून घेतलेत ना ते तळून घेऊया. साधारण आता मी इथं 1 वडा तळून घेते आणि तेलामध्ये ना आपण जेव्हा वडा सोडतो तेव्हा लगेच पलटी वगैरे करायचं नाहीये. थोडंसं त्याला तळून घेऊ द्यात खालच्या बाजूने आणि मग आपण पलटी करूयात. अगदी लो मिडियम फ्लेमवर मी गॅस ठेवलेला आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. थोडंसं असं वरून तेल घालायचंय. आणि बरेच जण काय करतात माहिती का, हा वडा थापताना वरून तीळ लावतात, पण ते काय होतं तेलात आपण तळतो तेव्हा ते जास्तीचे तीळ जे आहेत ते खालीच पडतात तेल. त्यामुळे आपण काय केले पीठ मळताना त्यामध्येच तीळ घातलेले आहेत. आता दोन्ही बाजूने छान असा लालसर झालेला आहे. आता आपण हा वडा काढून घेऊया. टेस्ट करून दाखवते. आवाज आला तुम्हाला? मस्त असे खुसखुशीत वडे आपले तयार आहेत. तर आपली जी मराठी वर्णमालेची 24 सफर चालू झालेली आहे त्यातील अक्षर होतं ब आणि आपण केलेले आहेत हे बाजरीचे वडे. तुम्हाला जर माझ्यासोबत ही आपली जी 24 सफर चालू झालेली आहे ती कंटिन्यू करायची असेल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.